हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द फूडी गर्ल ब्लॉग. चला तर मग आपली आजची रेसिपी स्टार्ट करूया. आपली आजची रेसिपी आहे हळदीच्या पानांच्या पातोळ्या. तर पातोळ्या करण्यासाठी मी एका पातेल्यात चमचाभर तेल गरम करत ठेवले आहे. तुम्ही तूप पण यूज करू शकता, पण आम्ही जास्त तूप नाही खात म्हणून आम्ही तेल गरम करत ठेवलं. तर त्या तेलानंतर मी एक अख्खा नारळ घेतला होता ओला. तो ओला नारळ किसून मी त्या तेलात टाकला. तो लालसर होईस्तोवर फ्राय करायचा आणि तो फ्राय झाल्यानंतर मी एक अख्खा गुळाची ढेप घेतली. ती गुळाची ढेप किसून त्या नारळात टाकायची आणि ती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लालसर होऊन द्यायची. आणि त्याच्यानंतर मग थोडीशी वेलची पूड टाकायची. ती चवीला आणि वासाला खूप छान लागते. ती टाकल्यानंतर मग आपलं मिश्रण तसंच थोडा वेळ ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं, नाहीतर ते सुकतं आणि टेस्ट चांगली नाही लागत. त्यानंतर मग मी एक साईडला गरम पाणी ठेवलं होतं. त्या गरम पाण्यात तांदळाचं पीठ टाकायचं. ते तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं चवीला मीठ पण टाकू शकता. आणि त्यानंतर मग ते एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं. ते ओतायचं त्याच्यात, ते गार होईस्तोवर मळून घ्यायचं चांगलं. गरमागरम मळू नका घेऊ, नाहीतर हात भाजेल. मळून घेतल्यानंतर भाकरीसारखं मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर मग हळदीची पानं तुम्हाला पाहिजे तेवढी साईजची ठेवा. हळदीची पानांवर ते पीठ थोडे थोडे छोटे छोटे गोळे करून पातळसर पसरवून घ्यायचं. पातळ पसरवा, जाड पसरवलं की मग ते खायला जाडसर लागतं आणि मग दातात चिपक चिपक लागतं. त्यानंतर मग जे आपण मिश्रण केलं आहे ते मिश्रण त्याच्यात घ्यायचं आणि हळदीच्या पानांवर जे पीठ पसरवलं त्याच्यात ते मिश्रण ठेवायचं आणि हळदीची पानं झाकून घ्यायची आणि सगळीकडनं सारखंच असं पीठ चिपकून घ्यायचं. त्यानंतर मग मी एक साईडला टोपात गरम पाणी ठेवलं आहे आणि त्यावर चाळण ठेवले आणि ते जे आपण पातोळ्या केल्या होत्या ना, ते त्या चाळणीत ठेवायच्या आणि ते 15-20 मिनिटं तसंच ठेवायचं. जवसर त्या पातोळ्या शिजत नाही तवसर. आणि ते शिजल्यानंतर एक साईडला काढून थंड होईस्तोवर तसंच ठेवायचं. जेव्हा थंड होतं ना तेव्हा ते अलगद असं निघतं. बघा, तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसंच निघतं. छान टेस्ट येते. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.